ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुभ्ये नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, भारतातल्या सर्व धर्माचा जो धनी, आदि पुरुष आदि योगी भगवान शंकरांच्या दिव्यचरणी नतमस्तक होऊन संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्याही दिव्यचरणी नतमस्तक होऊन राष्ट्रसंत परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्याही दिव्यचरणी नतमस्तक होऊन व लिंगायत धर्म संस्थापक क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवण्णा यांच्याही दिव्यचरणी नतमस्तक होऊन व इथं माझा आवाज ऐकणाऱ्या सर्व भक्तांना व सर्व शरणांना एकदा अंतःकरणापासून शरणो शरणार्थी करून मी या ठिकाणी असणार परमरहस्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये कालचे 2 भाग झाले, आज तिसरा असणारा दिवस आज मी या ठिकाणी असणार आपल्या समोर आलेलो आहे। मला इथं नाव विचारलेलं आहे। माझं नाव शिवसांब किशन होनराव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, जांब या ठिकाणी मी इथं राहत आहे। तरी असो माझ्या नावावर मला काही तुम्हाला माझं नाव तेवढं काही श्रेष्ठ मला सांगायची अपेक्षा नाही, कारण कसे असो पण आज आपण ह्या परमरहस्य ग्रंथावर यथाशक्तीनं तसं मन्मथ स्वामीनं सांगितलं की बा माझे वाचन नाही किंवा मला बोलता येत नाही, तुम्ही माझ्यावर कृपा ठेवा, म्हणून मी सर्वांना एकदा विनंती करतो किंवा माझ्यावर तुम्ही कृपा ठेवा, मला जसं बोलता येईल मी त्या ठिकाणी असं बोलणार आहे। आज पहिल्या अध्यायातल्याच पहिल्या अध्यायातली 54वी श्लोक त्या ठिकाणी असं सुरुवात करणार आहे। सुरुवात अशी आहे, तिसरा संस्कृत श्लोक आहे। मला संस्कृत वाचता येत नाही, तरी पण मी थोडंसं वाचण्याचा प्रयत्न करतो। चैतन्य शाश्वत शाश्वत शांत व्यामातीत निरंजनम नाद बिंदू कलातीतक तस्मै श्री गुरुभे नमः। म्हणजे मन्मथ स्वामीच्या या ग्रंथावर बोलत असताना, तुमच्याशी संवाद मांडत असताना आज जगन्माता पार्वतीला भगवान शंकर गुरुचा महिमा सांगतात। गुरु कसे श्रेष्ठ आहेत, गुरु कसे आहेत हा महिमा सांगण्यासाठी भगवान शंकराने जगन्माता पार्वती म्हणजे पार्वतीने प्रश्न केला, महाराज सर्व धर्माशी कोण जो धनी ज्ञान विज्ञान वर्ते जयापासून तो तू कैवल्य मोक्षदानी वर्णी महिमा श्री गुरुचा। वर्णी महिमा श्री गुरुचा म्हणजे महादेवा महादेव त्या वर्णन सांगा, नंबर मी लास्टला टाकतो। महादेव त्या असणाऱ्या गुरुचा त्या ठिकाणी असणारा मला महिमा सांगा, असं ज्यावेळेस जगन्माता पार्वतीने विचारलं त्यावेळेस महादेवाने त्या ठिकाणी सांगितले किंवा जे चैतन्य रूप शाश्वत आहे, शांत आकाशा तत्वाच्याही पलीकड आहे, नाद बिंदू कलेच्याही पलीकड आहे, तो निरंजन आहे, अशा सद्गुरूला माझा नमस्कार असो। कोण? भगवान शंकर जगन्माता पार्वतीला सांगतात, अशा गुरुला माझा नमस्कार असो। पार्वती ऐकते आणि पुढच्या ओळीत सांगते महादेव सांगतात, पिंडी ब्रह्मांडी सृष्टी सर्वांगी व्यापक चैतन्य अंगसंगी जडत्व चैतन्य रूपी अंगी
ऐसे सद्गुरु तोची जाणीजे. बघा किती मजेदार श्लोक आहे, किती आनंददायी श्लोक आहे, किती एकदम म्हणजे भगवान शंकराच्या मुखातून निघालेले शब्द किती माणसाला किती ऊर्जा देतात, किती ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण करते. बघा पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे ह्या पिंडामध्ये जे आहे ना ते ह्या ब्रह्मांडामध्ये आहे, आणि ह्या ब्रह्मांडामध्ये जे आहे ना ते ह्या पिंडामध्ये आहे. साधी गोष्ट सांगतो, जीव, जग आणि जगदीश म्हणजे ह्या जीवाचा ह्या जगाशी संबंध आणि ह्या जगाचा त्या जगदीशाशी संबंध, म्हणजे आमचा ह्या तिघाशी संबंध आहे. हे जीव म्हणजे शरीर, जग म्हणजे जगाशी आणि जगदीश म्हणजे त्या परमात्म्याशी. मग भगवान शंकर पार्वतीला सांगते किंवा पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे. बरं पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे, पण ते कसं आहे? व्यापक चैतव्य चैतन्य अंगसंगी म्हणजे कसं आहे? जड आहे. आता बघा पृथ्वीवरची प्रत्येक वस्तू ही जड आहे. पृथ्वीवरची प्रत्येक आम्हाला जे दिसते ना ते प्रत्येक जड आहे. मग ते जड असल्यामुळं काय होत असते की एखादी वस्तू जड असल्यामुळे त्या ठिकाणी असतात तिचं जडत्व आम्हाला जाणवत असते, हे जड आहे. म्हणजे तर काय शब्द वापरलाय? पिंडी म्हणजे काय? शरीरामध्ये. आणि दुसरा शब्द काय वापरला? आयसे सद्गुरु तोची जाणीजे. आयसे सद्गुरु तोच जाणीजे म्हणजे काय? आता सांगण्याचा मुद्दा कसा बघा, पिंड म्हणजे शरीर, सृष्टी ब्रह्मांड म्हणजे सर्व ब्रह्मांड आणि सृष्टी सर्वांगी. मग पिंडामध्ये जे आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे, ब्रह्मांडामध्ये ते पिंडामध्ये आहे. मग या दोन्हीतलं जे काही संबंध आहे, ज्या दोन्हीतली काही जे काही रहस्य आहे, जे काही भगवान शंकराला ते किंवा ते गुरु आज आम्हाला जे काही सांगतात किंवा जे सांगण्याचा हेतू आहे त्या गुरुचा, मग ते गुरु कसे असावे हे सुद्धा सांगितले बरं का. जडत्व चैतव्य चैतन्य, जडत्व चैतव्य चैतन्य, रूप अंगी. रूप म्हणजे काय? ते रूप भगवान शंकराचं जे स्वरूप आहे. आमचा जन्म हा अखेरचा आहे, आमचा जीवनाचा शोध हे कशाचा आहे? आम्हाला सत्यत्वाचा शोध घ्यायचे, सत्य स्वरूपाचा शोध घ्यायचे. मग ते शोध घेण्यासाठी आम्ही सातत्यानं ह्या मंदिराकडून त्या मंदिराकडं, त्या मंदिराकडून त्या ह्याच्याकडं, इकडून तिकडं तिकडून इकडं फिरत असतो. मग बाहेर जे फिरतो ते सुद्धा मंदिर किंवा तिथे आम्ही देवाचा शोध घेत असतो. इथं स्वतः दखल त्या भगवान शंकरानं पिंडाची घेतली. अरे बाबा तुझे फिरतोस ना, बाहेर बी जड आहे आणि आत बी जड आहे, पिंडामध्ये बी जड आहे आणि बाहेर बी जड आहे. मग कसं करायचं महाराज? कसं करायचं? भगवान शंकराला विचार कसं करायचं? मग ते त्याच ओळीमध्ये प्रश्न बी आहेत आणि त्याच ओळीमध्ये उत्तर आहे. लक्षात घ्या बरं का, त्याच ओळीमध्ये प्रश्न आणि त्याच ओळीमध्ये उत्तर आहे. आयसे सद्गुरु तोची जाणीजे, जे जडत्व चैतव्य चैतन्य रूप अंगी म्हणतात. म्हणजे त्या भगवान शंकराचं ज्योतिष स्वरूप तुझ्याच अंगामध्ये आहे, तुझ्याच आत्म्यामध्ये आहे आणि तुझ्यामध्येच ते दडलेलं आहे असे दाखवून देणारे सद्गुरु. ऐसे सद्गुरु तोची जाणीजे. कोणते सद्गुरु असतात जगामध्ये? आपल्याला इतके गुरु भेटतात, इतके गुरु भेटतात. गुरु ही व्याख्या बघा बरं का, दत्तात्रेयने 24 गुरु केली. आता गुरु कसे असतात? गुरुचं बी त्या ठिकाणी पुढे वर्णन आहे. मग त्या गुरुनं त्या ठिकाणी आम्हाला आमच्या लिंगाच्या माध्यमातून आत्मचैतन्य शक्तीचा शोध म्हणजे आमच्या आत्म्याचा विकास म्हणजे आमचा जीवनाचा विकास शोधण्यासाठी कार्य त्या ठिकाणी आमच्या हातामध्ये एक यंत्र दिले. ते यंत्र म्हणजे आमच्या हाताचा लिंग आहे आणि ते लिंग आमच्या गळ्यावर, आमच्या हृदयावर आमच्या गुरुनं त्या ठिकाणी बांधलेलं आहे. मग ते लिंग बांधल्यामुळं काय झालं? आम्हाला आमच्यामधलं चैतन्य सापडायला लागलं. सापडल्यामुळं काय झालं? मग ते गुरु कसे आहेत माहिती का? शाश्वत म्हणजे सदा असता, अक्षयी अजर अमर सदोदिता, म्हणून नमो नमो शाश्वता श्री गुरुपदासी. ते गुरु कसे आहेत? शाश्वत स्वरूपामध्ये आहेत. माणसाच्या जीवनाच्या काही गोष्टी, माणसाच्या जीवनाला काही आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी शिकवणारा कोण असते? तर ते आमचं गुरु असते. बघा साध्या साध्या गोष्टी सांगतो तुम्हाला. आम्हाला एखाद्या गावाला जायचे आणि एखाद्या गावाला जात असताना त्या गावाला 2-3 रस्ते लागावे एका ठिकाणी, आणि रस्ते लागल्यास आम्हाला कोण्या मार्गाने आमच्या गावाला जायचं हे आम्ही तिथं भुरळ पडते. आम्ही थोडंसं अचुंब्यामध्ये पडतो किंवा नेमकं जायचे कसं. मग त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक पाटी असते की धोंडा असते, तिथं लिहिलेलं असते की हे फलानं गाव इथून इतक्या अंतरावर आहे, हे गाव इथून इतक्या अंतरावर आहे असं लिहिलेलं असतं.
मग त्या धोंड्यावरचं ते गावाची पाटी वाचून आम्ही त्या गावाकडे निघत असतो, त्या रस्त्यात आम्ही जात असतो. म्हणजे एखादी दगड सुद्धा मार्ग दाखवते की इथून 5 किलोमीटर अंतर तो मार्ग आहे. तसं आमच्या जीवात्म्यातला जीवात्म्यातला शिवात्मा म्हणजे जे शिव आहे तुझ्यामध्ये, मला एक सांगा, आहेत मग दिसत का नाही? सगळेजण म्हणतात किंवा तुझ्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये आहे, मग का दिसत नाही? मग का जाणवत नाही? मग त्याला जाणून देणारे, त्याला दाखवून देणारे तर कोणी असतील तर ते शिव आहेत, बर का? ते शिव आहेत. त्याला दाखवून देणारे ते शिव आहेत. असं गुरु त्या म्हणजे शाश्वत भगवान शंकर ते गुरुला त्या ठिकाणी उपमा दिली. पुढच्या ओळीत सांगायला सुरुवात केली, शांत म्हणजे काही कर्तृत्व नाही, षड विकार षडमूर्ती नुटेची काही, मन बुद्धी निमे म्हणून शांत पाही, सदा सद्गुरु स्वरूप. म्हणजे त्या सद्गुरु स्वरूपाचं वर्णन ह्या ओळीमध्ये केलं. भगवान शंकरानं सांगितलं, पार्वती तो गुरु कसा असते बर का? गुरु कसा असते? इतका शांत असते, इतका शांत असते. शांत नावाचे शब्द संपतात. एखादी शांत नावाच्या उपमा देण्यासाठी तो शब्द संपतात. ते इतका शांत असते. काही कर्तव्य म्हणजे कर्तव्याच्या चळवळीच्या ही पलीकडे असते. मग षडविकार म्हणजे काय? षडविकार म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, दम, मद, अहंकार, म्हणजे त्यानं सगळे षडविकार जिंकलेला असते. मग त्याला आम्ही त्या ठिकाणी असं काय म्हणता माहिती का? षडविकाराच्या 6 प्रकारच्या उर्मेश म्हणजे पलीकडे जाणारा तो गुरु आहे. मन बुद्धी स्वरूपामध्ये विलीन असल्यामुळे तो सद्गुरु स्वरूपाचे सदा शांत आणि निशील असणारा तो गुरु आहे बर का? व्यामातीत म्हणजे आकाशरहित, निरंजन जाणून व्याप्त अतीत, नादबिंदू कलातीत, ऐसा सद्गुरु नमो नमो. व्यामातीत म्हणजे काय? आकाशाच्या ही पलीकड. व्याम म्हणजे आकाश. आकाश या पंचतत्वामध्ये सगळ्यात मोठं तत्व कोणचं आहे? आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी. म्हणजे 5 तत्वामध्ये आकाश हे तत्व सगळ्यात मोठं आहे. मग आकाश हे तत्व सगळ्यात मोठं असल्यामुळं आकाशाची उपमा दिली त्या गुरुला. व्यामातीत म्हणजे त्या आकाशापेक्षाही वेगळे बाबा, आकाशापेक्षाही मोठे असं असणारं व्यापक स्वरूप त्या गुरुचं आहे. ह्याच्याही पल्याड महाकाशाच्याही पल्याड अशा सर्व विश्वव्यापी व्यापुनी विश्वातल्या विश्वत्तन निरंजनम नादबिंदू कलेच्याही पुढे असणारा ज्योतीतल्या ज्योतीला सामावून घेतलेला त्या असणाऱ्या त्या सद्गुरूला तू शरण जा बर का? पहिला अध्याय म्हणजे गुरुवर आहे. गुरु कसा असावा, गुरुची काय कॅपॅसिटी असते, गुरु म्हणजे काय असते, किती महत्वाचा विषय आहे आमच्या जीवनामध्ये. आम्हाला गुरु महत्वाचा आहे. असू द्या. आता 7वा श्लोक संस्कृत आहे. स्थावर जंगमधार निर्मल निस्मर जे. आता मला हे संस्कृत वाचता येत नाही म्हणून मी पुढे जातो. बघा, स्थावर पृथ्वी पर्वत वृक्ष स्थावर बोलिजे. आता हे श्लोक आहे बरं का? पृथ्वी पर्वत वृक्ष स्थावर बोलिजे, चालते बोलते जंगम म्हणजे, या समस्तासी आधार जे जे ते सद्गुरूच पद बोलिजे. पार्वती तुला सांगू का ग? विचार कर ना. स्थावर म्हणतो पिंडीमध्ये आणि ब्रह्मांडामध्ये म्हणतो ना. मग या ब्रह्मांडामध्ये तू म्हणशील पर्वत आहे तर देवा, हे झाड आहेत, हे स्थावर, हे सगळं आहे की, मग हे आम्हाला कसं बोलतंय? अगं हे जे दिसतंय ना सगळं वेगळं आहे ग. हे जरी जड असतील, जड आहेत, पण त्याच्यामध्ये जंगम नावाचं स्वरूप आहे, जंगम नावाची संज्ञा आहे. जंगम म्हणजे एक त्या ठिकाणी असणार तो जंगम आहे आणि तो त्या ठिकाणी आम्हाला बोलतो. मग त्याच जंगम रूपाला, त्याच पदाला तू गुरु मान बर का? पृथ्वी वृक्ष स्थावर चालते बोलते ते जंगम होय. ह्या दोन्हीच्याही पदाचा आधार असलेले पद म्हणजेच ते गुरु स्वरूप आहे. कोण सांगतात? भगवान शंकर जगडमाता पार्वतीला सांगतात. पुढच्या वहीमध्ये त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. जे निर्मल त्रिगुणासी, जो स्थिर गंभीर व्यापक सर्वासी. बर का? जो स्थिर गंभीर व्यापक सर्वासी, त्रिलोक्य वंदी ज्या पदासी, ते सद्गुरुसी नमो नमो.
आता काय म्हणते इथं कसा शब्द वापरला बघा, काही शब्द म्हणमस भगवान शंकराच्या मुखातून निघालेले काही शब्द गंभीरतेनं घ्या. परमर्ष माझ्यासारख्या पामर माणसानं सुटणार नाही, पण मी होता होईल तेवढं शब्दशः अर्थ लावीन बरं का. जेवढे काही शब्द दिसतात ना त्या शब्दाचा अर्थ लावेल, त्या शब्दाचा पुन्हा भरपूर काय अर्थ होतील. एका श्लोकावर रात्र जरी गेल तर मला सुटणार नाही, तरी पण सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. बघा, त्रिलोक्य वंदिती जे पदास ते सद्गुरुशी नमो नमो. त्रिलोक्य म्हणजे काय, कोणचं त्रिलोक आहे बघा, एक देवलोक म्हणतात, एक मृत्यूलोक म्हणतात, एक पाताळ लोक म्हणतात, असे 3 लोक त्या ठिकाणी आहेत. त्या ओळीचा अर्थ असा होऊ शकतो, 3 लोक आहेत, त्या 3 लोकांमध्ये गुरु त्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. 3 लोकांमध्ये गुरु तत्व नावाचं श्रेष्ठ तत्व आहे. तर एक लक्षात घ्या, मग देवाला गुरु असतो का असे काही प्रश्न असतील ना लोकांना. मग देवाला बी गुरु असतो का बाबा? हो, देवालाही गुरु असतो. देवाचा गुरु कोण आहे? मग बृहस्पती नावाचा देवाचा गुरु आहे. मग इथं काल रामाचा सुद्धा त्या ठिकाणी असा अगस्ती गुरु होते, कृष्णाचे सांदीप ऋषी त्या ठिकाणी गुरु होते. म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी गुरु असते. मारुतीला आम्ही देव मानतो तर त्यालाही गुरु त्या ठिकाणी राम होतेच. म्हणजे देवाला सुद्धा त्या ठिकाणी गुरु असतात. म्हणजे गुरु हे सर्वश्रेष्ठ असणारं स्थान आहे. गुरु हे माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश देणारं एक तत्व आहे. माणसाचा बदल घडवून आणणारं गुरु तत्व आहे. मग आता गुरु कसे असतील कोण सांगतात? भगवान शंकर त्या ठिकाणी सांगले बरं का. रज तम सत या 3ही गुणापाच्या पलीकडं असलेले मलापासून दूर असलेले जे का निर्मळ, जे का स्थिर, जे का गंभीर अशा त्या विश्वव्यापी आहेत. कसे आहेत म्हणा? तो विश्वव्यापी अशा स्वर्ग मृत्यू पाताळ 3ही लोकांच्या चरण कमलांनी वंदन करणारे अशा त्या गुरुसी नमो नमो असं कोण? भगवान शंकर जगन्माता पार्वतीला उपदेश करतात. पुढचा श्लोक असा संस्कृत आहे. स्थावर निर्मल शांत जंगम स्थिर व्याप्त नये चर्वसम. असो, स्थावर असून जो निर्मळ आहे, सर्वत आहे, स्थावर निर्मळ आणि शांत जंगम स्थिर समस्त या सर्वाशी जागसी जो व्याप्त त्या श्री गुरुशी नमो नमो. स्थावर स्थावर म्हणजे काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी असणारा जे स्थावर असतील, जे स्थावर असे निर्मल आहे, शांत आहे, परम आहे, परम तत्व आहे, चंचल आहे, असूनही तो त्रिकरणापूर्वी सर्वाच्याच अंतकरणातला, सगळ्याच्याच भावनेतला, सगळ्याच्या आत्मविश्वासाचा जर ह्या जगात काय असेल तर ते गुरु असतात. म्हणजे इतके श्रेष्ठ त्या ठिकाणी गुरु असतात. म्हणजे गुरु हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. आपण जसं एखाद्या आपल्या गुरु महाराज आपलं भजन साहेब का आपली सुरुवातच अशी आहे की आपण सुरुवातच करतो जय जय गुरु महाराज गुरु आणि जय जय परब्रह्म सद्गुरु. आपलं भजन काय? जय जय गुरु महाराज गुरु आणि जय जय परब्रह्म सद्गुरु. मग इकडे काय सांगते? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. मला माहिती नाही म्हणले कोण मोठा आहे तर गुरुच मोठा आहे. सर्वश्रेष्ठ काय तर गुरुच आहे. गुरु हे सगळ्याचा आधारस्थान, गुरु हे सगळ्याचा हृदयस्थान आहे, गुरु हे सगळ्या धर्माचं मूळ स्थान आहे. जसं सूर्य हे सगळ्या नक्षत्राचा जसा आर असतो, सूर्याच्या भोवती सगळं ब्रह्मांड फिरत असतं, सूर्याच्या भोवती सगळं ब्रह्मांड फिरतं. स्वतः पृथ्वी त्या सूर्याच्या भोवती फिरत फिरत आपला भाग अंधारात राहून म्हणून सूर्य पृथ्वी फिरते आहे. तसं गुरुच्या सानिध्यात आपण त्या ठिकाणी आपण गुरुकडे बघत बघतच कार्य केलं पाहिजे. आमच्या संसाराचा भार सगळं गुरुच्या चरणावर ढकलून दिला पाहिजे. आता एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि पुढे जातो. म्हणजे एवढं गुरुचं महत्व का आलं? एका राजाला काय झालं माहितीये का? एका राजाला आपल्या जीवनामध्ये सुख लागत नव्हतं. म्हणजे गुरुचं एवढं सामर्थ्य आहे का? ते सामर्थ्य सांगतो बरं का. एका राजाला आपल्या जीवनामध्ये सुख लागायचं नाही, धन संपत्ती सगळं होतं बरं का. त्याला मुलं होते, त्याला बाळ होते, त्याला मुलं इतके चांगले होते, त्याचे मुलं कर्तबगार त्या ठिकाणी होते, त्याच्या मुलाकडून कोणाची हिंसा घडायची नाही, कोणाला जाच व्हायचा नाही, त्याचे मुलं
राजापेक्षा श्रेष्ठ असणारी तिची मुलं होते. मग एवढी संपत्ती, एवढी प्रजा चांगली होती, सगळं राज्य सगळं आनंदित होतं. तिथली प्रजा त्या राजाला देव म्हणायची, पण त्या राजाला सुख लागायचं नाही. राजा म्हणायचा एवढं सगळं आहे, माझा जय जयकार करतात, माझी पूजा करतात, मला सगळेजण बोलतात सगळं काही बरं आहे, पण मला इथं सुख लागत नाही. याचं काय कारण असेल? माझं मन उदासीन होतंय, मला शांत वाटत नाही, मला कसं की वेगळंच वाटतंय, असं त्या ठिकाणी ते राजा विचार करायचा. एक दिवस असं झालं, ते गुरु महाराज त्या राजाच्या दरबारात आले आणि दरबारात आल्यास त्या ठिकाणी असताना राजानं आपला सिंहासनावरून खाली उतरले आणि आपल्या गुरु महाराजाला आपल्या सिंहासनावर बसवलं. त्याची पादपूजा झाली, नमस्कार झाला, शरणात सर्व काय त्या ठिकाणी पूजा बिजा वगैरे झाली. आणि झाल्यास गुरुला विचारलं, महाराज खरं सांगू का, सगळं काही आनंदित आहे, तुमच्या कृपेने मला सगळं चांगलं आहे महाराज. लोक चांगला आहे, सुना चांगले आहेत, राज्य चांगलं आहे, राज्यातले कारभारी चांगले आहेत, राज्याचा पंतप्रधान चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे. माझ्या राज्यामध्ये भ्रष्टाचार नावाचं काहीच नाही, इतकं सगळं चांगलं आहे. पण अडचण एक अशी आहे म्हणले, पण मला रात्रंदिवस झोपच येत नाही. काय भानगड आहे की रात्रंदिवस मला झोप येत नाही, असं कसं तरी वेगळंच वाटतंय, काहीतरी राहिलेलं आहे, कुठंतरी कमी आहे. असं कोणाला? त्या राजाला वाटायचं की मला काहीतरी कमी पडलंय, कुठंतरी त्या ठिकाणी माझ्यापाशी कमतरता आहे, मला कमी भासतंय. राजा भरपूर चिंतन करायचा, विषय विचार करायचा. मग शेवटी गुरु महाराजांना ओळखलं की राजाच्या आत्म्यामध्ये किंवा राजाच्या जीवनामध्ये काय तळमळ आहे, राजाला नेमकं काय पाहिजे असं त्या गुरु महाराजाला वाटलं. मग गुरु महाराजांनी त्या ठिकाणी सांगितले, अरे बाबा तुला का करमत नाही? महाराज काही नाही म्हणला, मला खरंच करमत नाही जीवनामध्ये. गुरुनं म्हणलं, एक काम कर, राज्य सोड आणि तू जंगलात जा, कुठंतरी आनंदाने त्या ठिकाणी तपश्चर्या कर, काय हरकत नाही म्हणला. महाराजाचा शब्द असेल तर मी ते सुद्धा करायला त्यागी आहे. म्हणजे तुझे वचनी अमृत झालो मी हे पूर्ण तृप्त. म्हणजे एकदा त्याने शब्द दिला, तो शब्द जो माणूस शेवटपर्यंत पाळतं का नाही, त्याला ते आपल्या गुरुमध्ये त्या ठिकाणी यश येत असतं. मग त्यानं सांगितलं, त्यानं काय हरकत नाही म्हणला, सगळं राज्य सोडून देतो. राज्य सोडायला तयार झाला आणि राज्य सोडून देऊन त्या ठिकाणी दौंडी द्यायला सुरुवात केली. मी आज राज्य सोडणार आहे, उद्या जंगलात जाणार आहे, अशी दौंडी त्या ठिकाणी पिटवली. गुरु महाराज त्या ठिकाणी शांत स्वरूपानं सगळं पाहत होते. लोक त्या ठिकाणी असं कळवळा करत होते, राजा तुम्ही सोडू नका, राजा तुम्ही राज्य सोडू नका. राजा जनता त्या ठिकाणी व्याकुळता होत होती, तिथले प्राणी चारा खाणं सोडून दिलते, कारण राजा इतका चांगला होता, राजा इतका दयाळू होता, राजा इतका श्रेष्ठ होता की ते राज्य सोडावं असं तिथल्या माणसाला वाटायचं नव्हतं. माझा राजा जरी गेला तर आमचं कसं होईल, एवढं तळमळ त्या ठिकाणी लोकांची होती. मग तिथल्या गुरु महाराजांनी विचार केला, बरोबर आहे म्हणला, इतका चांगला राजा आहे, इतके चांगले लोक त्या ठिकाणी त्याला मानतात, तर मग राजानं राज्य सोडणं बरोबर नाही. त्या राजाला सांगितलं महाराजानं, असं कर म्हणले, राजा तू असं कर, तू राज्य जर सोडलास तर ह्या एवढ्या लोकांचा आत्मा तळतळ करील आणि हे सगळे लोक तुझ्या मागे जंगलात येतील. मग एवढ्या लोकांचा आत्मा तळतळ करण्यापेक्षा तू जंगलात जाऊ नकोस. नाही नाही महाराज मला तुम्ही सांगितलं का नाही राज्य सोड, आता मी पुन्हा राजाचा स्वीकार करणार नाही. मग महाराजांनी विचारलं, मग हे राज्य कोणाला देणार आहेस तू? महाराज माझ्या पोराचं इतकं वैराग्य आहे की माझ्या अगोदर पोरं जंगलात निघालेत म्हणला, माझ्या पोराला तुमच्या राज्याची माझ्या राज्याची आवश्यकता नाही आणि माझे पोरं आता राज्य करायला तयार नाहीत. मग हे राज्य काय करतो, मी तुमच्या झुळीमध्ये टाकतो. मग त्या राजानं ते गुरु महाराजाच्या झुळीमध्ये राज्य टाकलं आणि निघाले आपलं आपलं त्या ठिकाणी. मग त्या गुरु महाराजांनी सांगितलं, असं करू नको राजा, तू काय कर, हे जे राज्य आहे ना माझं आहे, आता माझं राज्य म्हणून त्या ठिकाणी तू कारभार बघ, माझं कर्तव्य आहे, माझा शिष्य आहेस ना तू? हो महाराज म्हणला, शिष्य तुमचा आहे, मग आता काय कर, हे माझं राज्य आहे, आता तू काम कर म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. मग त्याने काय त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केलं. मग मला सांगा, राजा त्या दिवसापासून सुखी झाला, त्या दिवशीपासून काय करायचा, हे कारभार मजा नाही म्हणायचा, गुरु महाराजाचा आहे म्हणून सगळा भार गुरुच्या चरणावर दिला सोडून आणि गुरुचंच आहे सगळं म्हणून त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केला. तो राजा इतका आनंदी झाला ना, इतका आनंदी झाला ना, जे आनंद एखाद्या नामस्मरणामध्ये नव्हतं किंवा एखाद्या जंगलामध्ये भेटत नाही, तेवढा आनंद त्या राजाला त्या ठिकाणी भेटायला लागला. हे कशाची किमी आहे? कारण तन, मन आणि धन हे तिन्ही गोष्टी त्या राजानं त्या आपल्या गुरुला समर्पित केलत्या. तन म्हणजे स्वतःचं शरीर, मन म्हणजे आपलं स्वतःचं मन आणि धन म्हणजे संपत्ती, हे सगळं त्या गुरुच्या चरणावर समर्पित केलं आणि त्या ठिकाणी राज्य करायला सुरुवात केला. तसं गुरु इतके श्रेष्ठ असतात ते त्या ठिकाणी म्हणतात, जो ज्ञानी शांत आरूढ होऊन लिहून तत्वमलाचे भूषण
जो अज्ञानी अंधकार छेदून भान, त्या सद्गुरूशी नमो नमो. जे ज्ञानी रूप दिव्य शक्तीचे आहेत, जे तत्वज्ञानाचा सुंदर पुष्पमालेनी व विभूषित झाले आहेत, अशा त्या अज्ञान अंधकाराला दूर करणारे, पूर्णत्व समर्थाला पोहोचलेले असे सद्गुरू तोच जाणीजे. नमो नमो त्या सद्गुरूला, असं भगवान शंकर जगन्नाथ पार्वतीला त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, जे वस्तू अखंड मंडलाकार, जी वस्तू अखंड मंडलाकार, ती व्यापुनी असे चराचर, त्या पदासी दाखवी जे निरंतर, त्या सद्गुरूशी नमो नमो. बघा, हे श्लोक आम्हाला असं सांगते बरं का, चराचर सृष्टीमध्ये व्यापून जे तत्व आहे ना, त्या तत्वातला वस्तू अखंड अर्थात जयाची विजयाची हे स्वागत भेदणाऱ्याही असे मंडलाकार आहे. ती वस्तू म्हणजे दाखविणारा तो सद्गुरू. म्हणजे काय म्हणजे काय मला, जी वस्तू अखंड मंडलाकार, जी वस्तू अखंड मंडलाकार, अखंड मंडलाकार म्हणजे काय, एक श्लोक एक ओळी आहे बघा, ही कशी आहे लक्षात नाही गेले. ती ओळी अशी आहे, देव सगळीकडे व्याप्त आहे म्हणतात. बरोबर आहे का? देव हा सगळीकडे, पिंडी ते ब्रह्मांडी, जळी काष्टी भरला पिंडी ब्रह्मांडी विमला. जळी काष्टी भरला पिंडी ब्रह्मांडी विमला. बघा कसं आहे बघा, जळी काष्टी भरला पिंडी ब्रह्मांडी विमला, अलक्ष दृष्टीने लक्षिला शंकरची शंकर. मग असं हे श्लोक सांगते, ते श्लोक सांगते पिंडी ब्रह्मांडी विमला, अलक्ष दृष्टीने लक्षिला शंकरची शंकर. मग जर ह्या पिंडा ब्रह्मांडामध्ये जर सगळ्याकडे सृष्टीकडे शिव व्यापलेला असेल, तो कसा आहे, किती किती चांगला आहे, आणि तो कसा आहे दाखवून देणारा कोण आहे, तर तो सद्गुरू आहे, असं ह्या श्लोकात सांगतात. पुढचा श्लोक आहे, ब्रह्म विष्णू आणि ईश्वर. बघा, ब्रह्म विष्णू आणि ईश्वर. आता हे श्लोक इतका महत्वाचा आहे ना, इतका महत्वाचा आहे ना. सदा शिवे सर्व अवतार, सृष्टी करते गण साचार, शिवापासून उद्भविले. ब्रह्म विष्णू ब्रह्म सृष्टी करता, विष्णू पालन करता, रुद्र संहार करता. हे ईश्वर सर्वाधिपती शाश्वत, तोच सदाशिव सर्व अवतार सृष्टी करते शिवगण, शिवापासून उद्भवले. हे उद्भवले सांगून सुद्धा पुढे त्या ठिकाणी म्हणतात, हे सर्व गुरुचे सेवक, म्हणून सर्व ज्ञानदायक, त्या सद्गुरुशी देखता गर्भ येती श्री गुरुच्या, गर्भास येती श्री गुरुच्या. बघा किती मोठी उपमा दिली बरं का. भगवान शंकर जगन्माता पार्वतीच्या माध्यमातून आम्हाला उपदेश करतात, गुरु किती मोठे आहेत म्हणून. हे ब्रह्म विष्णू महेश हे सर्व त्या गुरुच्याच गर्भामधून जन्माला येतात. म्हणजे आम्ही सामान्य जीव आहोत, आम्हाला देव कळत नाही, धर्म कळत नाही, आम्हाला जात कळत नाही, आम्हाला पंथ कळत नाही, आम्हाला काहीच कळत नाही. आम्हाला दाखवून देणारा जर कोण असेल तर तो गुरु आहे. आम्हाला विष्णूची ओळख करून देणारा कोण असेल तर गुरु आहे. आम्हाला शिवाची ओळख करून देणारा असेल तर गुरु आहे. ब्रह्माचं काय काम आहे तर गुरु दाखवतात, विष्णूचं काय काम आहे तर गुरु दाखवतात. म्हणजे सगळ्या ज्ञानाची कला ज्ञान दाखवणारे कोण आहेत तर ते गुरु आहेत. मग मला सांगा, हे गुरुपासूनच जन्माला आलं म्हणून सांगतात का नाही? म्हणजे ओळी चूक आहे का? ओळी सत्य आहे. म्हणजे सगळं काही जर जे प्राप्त होते किंवा जे सगळं आहे ते गुरु तत्वच आहे. मग ते गुरु कसे असतील, किती श्रेष्ठ असतील? ऐसे श्री गुरु समर्थ, जे गर्भासी विश्वनाथ, ज्याचे गर्भासी विश्वनाथ सदा राहे आनंदात, तया सद्गुरुसी नमो नमो. कसे गुरु आहेत? ऐसे सद्गुरुसी समर्थ, असे सद्गुरु समर्थ आहेत की त्याच्या गर्भामध्ये शिव साक्षात राहतात. मग अशा सद्गुरूला सदा राहे आनंदात, त्या भगवान शंकर त्या गुरुच्या चरणावर, गुरुच्याच गर्भात त्या ठिकाणी राहतात. मग ते गुरु त्या शिवाला दाखवतात, हे बघ मा, हे जे तुझ्या हातामध्ये दिले ना, तुझ्या हातामध्ये दिले ना, ही माझीच मूर्ती जाण. हे तुझ्या हातामध्ये गळ्यामध्ये जे घातले ना ते लिंग, ही माझी मूर्ती जाण. हे दुसरी नाही कोणी, हे माझी मूर्ती आहे. तोच शिव आहे, तोच देव आहे, तोच सर्व काही आहे. असू द्या.
गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुत्वत्व गुरु नास्ते नमो श्री गुरुभे नमा गुरुत्वची महादेव गुरुत्वची सदाशिव गुरु प्रता नाही देव म्हणून श्री गुरुशी भजिजे. एक जर त्या गुरुला त्या ठिकाणी असं शरण गेलो, एका गुरुचं तर त्या ठिकाणी ध्यान केलो, एका गुरुला जर त्या ठिकाणी असं नामस्मरण केलो तर गुरुशिवाय ह्या जगात आपल्याला कोणी तारू शकणार नाही. अशा त्या गुरुला जर आम्ही त्या ठिकाणी असं चिंतन केलं, स्मरण जर केलं, जर मनामध्ये अंतःकरणामध्ये त्या गुरुविषयी एवढं प्रेम ठेवलं तर ते गुरु किती श्रेष्ठ आहेत असं कोण मी म्हणत नाही. भगवान शंकर जगन्माता पार्वतीला सांगतात. मला एक सांगायचा आता महत्वाचा मुद्दा असा आहे, पार्वतीला भगवान शंकर उपदेश करतात. मग पार्वतीला भगवान शंकर उपदेश करतात तर स्वतःचं वर्णन का सांगत नाहीत? महत्वाचा मुद्दा आहे का नाही? स्वतःचं वर्णन का सांगत नाहीत? अगं पार्वती बघ, मी असा आहे, मी तसा आहे, मला एवढे हात आहेत, मला एवढे पाय आहेत, मी इकडं राहताव, मी तिकडं राहताव, मी ह्याला बोलताव, मी त्याला बोलताव, माझा संबंध त्याच्याशी आहे, मी त्याला ओळखिताव, ते माझं चांगलं आहे, मी त्याला तारलो, मी ह्याला तारलो, मी ह्याला असं केलो, मी त्याला तसं केलो, मी ह्याला एवढं दिलो, मी त्याला तेवढं दिलो, मी मजामुळे सगळं व्हाले आणि मी हा म्हणून असं आहे बरं का. मी जर एखादी नजर वाकडी केलो तर या ब्रह्मांडाच्या उतरंडी पाडताव, मी जर तिसरा डोळा उघडलो तर सगळं ब्रह्मांड जाळून त्या ठिकाणी भस्म करताव, माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, हे तिरसुळानं पृथ्वी पालती घालताव, असं काय म्हणले असते ना महादेव. जगन्माता पार्वतीला महादेव उपदेश करालेत, स्वतःचं वर्णन सांगण्यात गेलेत. का सांगण्यात गेलेत? कारण आहे, पाठीमागे कारण आहे. स्वतः देव स्वतःचं वर्णन करायले, स्वतः देव त्या गुरुचं वर्णन करायले, स्वतः देव त्या गुरुचा महिमा सांगालेत, स्वतः भगवान शंकर त्या गुरुचं वर्णन, त्या गुरुची स्तुती करालेत. आणि गुरु कसा आहे, नमो नमो म्हणून त्या ठिकाणी म्हणले बघा, नमो नमो त्या गुरुशी. बघा कसे आहेत गुरु, संसार रूपी अरण्यानी अहम भ्रमती फुलले दिशा भुलवूनी, तेथे काम क्रोध सिंह व्याघ्र वेढूनी ग्रासिले आरंभिले. तुम्हाला सामान्य माणसाला कळणार बरं का, मी म्हणणार नाही बरं का. महादेव त्या ठिकाणी पार्वतीला म्हणले, पार्वती प्रपंच रूपी घोर अंधकार असणार आहे संसार रूपी अरण्य. आमचं संसार म्हणजे काय, अरण्यासारखं आहे. मग अरण्यामध्ये काय राहते माहितीये का, वाघ, सिंह, हत्ती, कोले, लांडगे अशा प्रकारचे हिंसक प्राणी त्या असणाऱ्या अरण्यामध्ये राहतात. मग अरण्याची उपमा दिली संसार रूपी अरण्यवनी. ह्या संसाराला अरण्य रूपीची महादेवानं त्या ठिकाणी असर उपमा दिली. अजून थांबले का, अहमभ्रांती भुलती दिशा भुलुनी. अहमभ्रांती, मी माझ्या मनाला इतकं श्रेष्ठ समजायचं, स्वतः मी आहे हो, अहो मी हा म्हणून सगळं व्हालंय, मला येते हो, दुसरं कोणालाच येत नाही. एखादी कीर्तनकार सुद्धा म्हणते, काल कोणाचं कीर्तन होतं, त्याला काय कीर्तन जमत नाही बाबा. कोण गायक आहे, गायक गायकाला म्हणतात, ते कोण गायक आहे ते त्याला जवळ काही येत नाही, उगोच इथं चुकलं तिथं चुकलं म्हणून त्या ठिकाणी. म्हणजे टीका करणारे माणसं जगात सापडतील. पण हे संसार कसा आहे बघा, एवढं अहम ब्रह्म भुलून या. स्वतःला काय एखादी कला दिली देवानं, माझी कला नाहीये, त्या भगवान शंकराची कला आहे. त्या भगवान शंकराची ही कला आहे, भगवान शंकरानं दिलेली ही आपल्याला जीवनामध्ये कला आहे. प्रत्येक माणसाचा बुद्धीचा विकास, माणूस हा अज्ञानी जन्माला आलेला नाही, तो जन्माला जो आलाय ना पूर्ण ज्ञानी जन्माला आलाय. आईच्या गर्भातून येत असताना त्याचं निष्पाप अंतकरण असते. लहान लेकरू जसं फूल आहे का नाही, तसं त्या ठिकाणी जन्म चांगला असतो. मग तशा जन्म ह्या संसारात पडला. आणि संसार कसा आहे तर अरण्यावनी आहे म्हणा, अरण्यावनी. ते अरण्य भुलून या, तेथे काम क्रोध व्याघ्र वेढूनी. काम, क्रोध, लोभ, मद, दम आणि अहंकार असे सगळ्या नामा त्या ठिकाणी असर व्यापले. आणि व्यापून आम्हाला त्या ठिकाणी असं सगळे जर्जर 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 त्या ठिकाणी असर करून टाकलेले. ग्रासिले म्हणतात.
भगवान शंकर स्वतःचं वर्णन केलं नाही तर गुरुचं वर्णन केलं, गुरुला इतकं महत्व दिलं, गुरुला इतकं श्रेष्ठ दिलं. पुढच्या ओळीमध्ये काय सांगतात आपण ऐकूया. येथे भेटिले अदृश्य कृपादानी, येथे भेटिले आदर्श कृपादानी, ज्याचे दृष्टी शपथ टाकिले छेदुनी, सुप्त लाविले शुद्ध बोधुनी, तया सद्गुरुसी नमो नमो. इथं काय माहितीये का, आपल्याला सदैव किंवा पूर्वी संस्कृताच्या किंवा प्रपंचात कृपावंत गुरुनी भेटले म्हणजे आमचा जन्म आम्हाला माहित नाही कोणाच्या पोटी घ्यावं. ज्ञानेश्वराला जर माहिती असता की आपण संन्याशाच्या पोटी जन्म घेऊ नये किंवा आपल्या जन्मामुळं आपल्या आईबापाला हितलीच व्यवस्था मारील, आपल्या जन्मामुळं आपल्या एखाद्या दोन माणसाचा निष्पाप माणसाचा जीव इथली व्यवस्था घेईल असं जर माहिती असतं तर दुसरीकडे जन्माला आले असते. पण हे माहिती नव्हतं ना, जन्म हा कोणालाच माहिती नसतो. म्हणून आमचा जन्म हा जिथं झालाय ना, गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, भाग्याचा आहे. मानव हा जन्म श्रेष्ठ आहे. सगळ्या योनीमध्ये चार खाणीमध्ये बरं का, चार खाणीमध्ये अंडज, स्वधज, उद्भोज आणि झारज अशा चार खाणी ह्या पृथ्वी तलावर जन्माला येतात. चार खाणीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कुणी असेल तर तो मानव आहे. फक्त मानव आहे आणि माणसालाच माहित आहे की आपण काय खावं लागतंय आणि काय खाल्यावर आपल्याला पचतंय आणि पचल्याला समाजाला म्हणजे काही गोष्टी तसं इथं सांगितलं की बाबा शपथ लावणी म्हणजे हे शुद्ध आहे. म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी सद्गुरूची अचानक भेट झाली. मग अशा संसारामध्ये आम्हाला अचानक गुरुची भेट होणं किती आमचं भाग्य आहे असं त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. अनंत जन्मी प्राप्त का म्हणसी, बघा अनंत जन्म प्राप्त का म्हणसी, कर्म धर्म हीन वर्ती जयाशी, दुःख भोगणे प्राप्त त्याशी, म्हणून सदा होती जन्म फेरी. आता एकीकडे तर साहित्य सांगते की आमचा जन्म नाही, पुन्हा जन्म नाही. परमर्षी आम्हाला सांगते किंवा पुन्हा जन्म आहे. अनंत जन्म का प्राप्त होशी, किती जण आम्हाला मानतात किंवा न मानतात. आम्ही बी काही पुनर्जन्माला थोडंसं संभ्रमित आहोत तरी असो. पण इथं ओळी सांगते आम्हाला अनंत जन्म का प्राप्त म्हणसी. ओळीचा अर्थ आपण सुईसा घेऊया. म्हणतात की अहो आता काही चांगलं केलं तर पुढचा जन्म आम्हाला चांगला भेटतो, नाही तर आता काय वाईट केलं तर पुढचा जन्म आम्हाला वाईट भेटत असतो. अनंत जन्म प्राप्त का म्हणसी, त्याचं कारण आहे. त्याचं कारणच जे काय, कर्म धर्म हीन वर्तेते जयासी, आपलं कर्म धर्म हीन वर्ते जयासी, दुःख भोगणे प्राप्त त्याशी, म्हणून तो जन्म फेऱ्या अडकला. आपल्या जीवनामध्ये आपला धर्म सोडलो म्हणून आपण वाईट कर्माला गेलो. आणि एकदा माणूस वाईट व्यसनाला आणि कर्माला गेला की माणसाच्या हातून चुकी होतात, पाप घडते म्हणतात किंवा वाईट घडते म्हणतात. मग वाईट केल्यालाच म्हणजेच पुन्हा जन्म. मी सांगत नाही म्हणून होती जन्म फेरे. आपला जर जन्म पुन्हा पुन्हा होते का नाही, ते कशामुळे होते तर आपल्या हातून वाईट घडलं की आपला धर्म चुकला. मग आमचा धर्म म्हणतात की तुम्ही म्हणजे आमचा धर्म कोणचा, तर मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. काय खावं, काय प्यावं, काय बोलावं, कसं वागावं, कसं वागावं हे फक्त माणसाला कळते. ही बुद्धी फक्त माणसाला आहे. मग त्या बुद्धीच्या प्रमाणे ते माणूस वागत नसेल तर त्या माणसाला पाप लागते, त्याला जन्म फेरा होते असं गुरु त्या ठिकाणी. या लागी सद्गुरु शरण जाता, उपदेशी ते शिवबोधी तत्वता, अष्टवर्णांची या महाता, क्रियासिद्धी सांगतीत. मग असं एवढं त्या ठिकाणी आम्ही संसारामध्ये गुंतलाव का नाही, आम्ही एवढे त्या ठिकाणी झरझरलाव का नाही. मग आता आम्हाला त्या ठिकाणी गुरुला शरण जावं लागल. मग गुरुला जर शरण केलं चुकविल्या विन सद्गुरूला शरण जाता. मग शरण आल्याबरोबर काय करतात, सद्गुरू त्या ठिकाणी आम्हाला शिवतत्वाकडे घेऊन जात असतात. गुरु वर्णनीया समर्थ स्वाधर्म वर्तती, ज्ञान कळे कर्म कष्ट समस्त, उभेची दग्ध करीत तत्वता, तया सद्गुरुशी नमो नमो. गुरु ज्ञानी स्वधर्म वर्तती. गुरु कसे असतात, गुरु ज्ञानी असतात, स्वधर्म वर्तती म्हणजे गुरु स्वतःचा स्वधर्म त्या ठिकाणी असणार ओळखून असतात. का हो, कारण मला सांगा गुरु इतके श्रेष्ठ असतात की म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आपला गुरु अज्ञानप्रमाणे राहत नाहीत की धर्म स्वतःचा आचरण करून दयाळू दया दाखवतात आणि सगळ्या जगावर दया करतात. म्हणून त्या ठिकाणी ते गुरु असतात.
पुढचा श्लोक त्या ठिकाणी सांगते, जे श्री गुरुशी परम शांत ब्रह्मानंद योगी पीठ विराजित जो का प्रत्यक्ष उमानाथ मोक्षदायक भक्ताशी. बघा इथं कसं आहे, जो श्री गुरु परम शांत ब्रह्मानंद योगपीठ विराजिती जो का प्रत्यक्ष उमानाथ मोक्षदायी भक्ताशी. ब्रह्मरंदात अर्थात सहस्र कमलदळाच्या योगपीठावर साक्षात उमाकांत शिवस्वरूप विराजमान असून ते परम शांत आहेत, भक्ताला मोक्ष देणारे आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी सांगतात किंवा आमच्या षटस्थलामध्ये जे ब्रह्मरंद आहे, म्हणजे आमच्या वरचं जे मस्तकावरचं जो चक्र आहे, त्या चक्रामध्ये साक्षात शिव उभा आहेत. जे श्री गुरु परम शांत ब्रह्मरंदामध्ये योगपीठ विराजती जो प्रत्यक्ष उमानाथ. आमच्या ह्या ब्रह्मरंदामध्ये साक्षात प्रत्यक्षात भगवान शंकर विराजमान आहेत. मग त्या भगवान शंकरला दाखवण्यासाठी जर कोण असेल तर ते गुरु आमचा हात धरून त्या ठिकाणी हलून या 9 चक्राचा मेळा दाखवी महामायेचा खेळा दास उधरी अवलीला तया सद्गुरुशी नमो नमो. आता इथे एक गोष्ट महत्वाची आहे बरं का. ज्यावेळेस हे श्लोक तुम्हाला समजल, वरचा श्लोक समजला की खालचा श्लोक समजते. काही श्लोकाचे तिथंच प्रश्न आणि तिथंच उत्तर आहेत बरं का. तिथंच प्रश्न आणि तिथंच उत्तर आहे. इथे काय म्हणतात, जे श्री गुरु परम शांत, जे श्री गुरु परम शांत ब्रह्मरंदा योगपीठ विराजिती. योगपीठ म्हणजे आमच्या इथं भगवान शंकर राहतात. जो का प्रत्यक्ष उमानाथ मोक्षदायक भक्ताशी. पुढे सांगितले किंवा हलवून या 9 चक्राचा मेळा दाखवी महामायेचा खेळा दास उधारवी अवलीला तया सद्गुरुशी नमो नमो. ते गुरु काय करतात, 9 चक्राचा मेळा म्हणजे आमच्या शरीरामध्ये 9 चक्र आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत, विशुद्ध अशा प्रकारचे 9 चक्र आमच्या शरीरामध्ये आहेत. त्या चक्राचा मेळा हलवून ते गुरु काय करतात, महामायेचा खेळ दाखवतात. एखादी वेळेस कुणी तर एखादी चक्र जागृत करते किंवा एखाद्या माणसाला जरा थोडंसं ज्ञान येते बरं का, मग तो रिद्धी सिद्धी प्राप्त होते. मग जरा काही येऊ लागलं की ते समाजामध्ये जाते आणि जगाला वाटीत बसते. मग इकडे चमत्कार कर, तिकडे चमत्कार कर. गुरु कशाचे माहिती का, रासायनिक प्रक्रिया करून चमत्कार करतात. काही समाजामध्ये असे गुरु आहेत बरं का, रासायनिक क्रिया करून चमत्कार करणारे आहेत. एखादी वस्तू रासायनिक क्रियेमधून एका जागी आणली की जाळ लागते. एखादी वस्तू एका जागी त्या नारळावर काय टाकलं की आपोआप जाळ लागते किंवा आपोआप नारळ त्या ठिकाणी फुटते. एखादी उदबत्तीतून त्या ठिकाणी आपोआप हातातून राग काढते. बरं सांगा, मला सांगा, असे समाजामध्ये गुरु आहेत म्हणून कोण सांगितलं? महादेवाने त्या ठिकाणी सांगितलं बरं का. काल परवा त्या ठिकाणी असं आमच्याकडे एक कार्यक्रम झाला, त्या ह्याचा सत्य साईबाबाचा का साईबाबाचा का त्या सत्य काय ते कार्यक्रम चाकूरला झाला बरं का. मग चाकूरला झाल्यावर काय झालं माहिती का, सत्य साईबाबा. बघा देवा माणसानं नाव कसं दिलं, सत्य साईबाबा, म्हणजे त्यानं बोललं ते साईबाबा सत्य सत्य का असू द्या. मग तिथे विलासराव त्या ठिकाणी दर्शनाला गेले. विलासराव त्या गुरुच्या दर्शनाला गेले. विलासरावनं दर्शन घेतल्या हातातून काय त्या ठिकाणी काढलं की गुरु महाराजांच्या गळ्यामध्ये चेन टाकली. बघा किती महत्वाचा मुद्दा आहे बरं का. विलासराव दर्शनाला गेले की हातातून चेन काढली, अशा हातातून आशीर्वाद दिला आणि डायरेक्ट गळ्यामध्ये चेन टाकली. त्याच्यानंतर दिलीपराव त्या ठिकाणी दर्शनाला गेले, तिचे भाऊ दिले विलासरावचे, त्याच्या बी हातामधून काय तर काढलं त्या ठिकाणी चेन त्याच्या गळ्यामध्ये टाकली. मग आम्ही असं हे प्रत्यक्ष लांबून पाहत होतो. मी त्या कार्यक्रमाला उभा होतो बरं का, असं म्हणणार नाही की आम्ही ऐकले का. आम्ही कार्यक्रमाला गेलतो, लांब कुठं तर होतो, आम्हाला ऐकाय भेटलं नाही. मग आमच्यासारखे गोरगरीब त्या ठिकाणी दर्शनाला गेले तर त्या महाराजांना आम्हाला काय द्यावं? तुम्हाला वाटते काय द्यावं बरं त्या महाराजांना? आमच्या अंगावर राग फिकली हो, भस्म लावला आम्हाला, राग टाकली आम्हाला. मग मला सांगा, सोन्याची आवश्यकता विलासराव सारख्या माणसाला होती का आमच्यासारख्याला गोरगरिबाला होती? इथल्या सामान्य माणसाला सोन्याची आवश्यकता असते आहे. इथल्या सामान्य माणसाला तिची अपेक्षा असते आहे. त्या विलासरावला विभूती लावली असते, जमला असतं ना, त्यानं केलेलं पाप तर कमी होत होतं. पुन्हा त्याला पापी तयार केलं, एवढं मोठं सोनं देऊन पुन्हा त्याला त्या ठिकाणी वाढविलं. म्हणजे का, मोठ्या मोठ्या माणसाला म्हणजे सोनं द्यायचं आणि गोरगरिबाला म्हणजे राग फेकायचे. असल्या गुरुपासून सावध राहा असं कोण सांगायचे? महादेव सांगायचे. पार्वती असले गुरु चमत्कार करणारे गुरु नसतात. तर गुरु कसे असतात?
त्या 9 माये मेळेचा चक्रा म्हणजे आपल्या शरीरात सगळे जे चक्र आहेत का नाही ते चक्र हलवतात आणि दाखवतात, बघ लक्षात ठेव, तुझ्या ह्या ब्रह्मरंध्रामध्ये, तुझ्या ह्या मस्तकामध्ये शिव आणि पार्वती उभा आहेत, ते तुला त्या ठिकाणी जिंकायचं आहे, तुला त्या ठिकाणी असं जायचं आहे. म्हणजे आमचे 9 चक्र आम्हाला ओलांडून त्या पश्चिम चक्रातून सहस्र चक्रामध्ये त्या ठिकाणी स्थिर व्हायचं आहे, असं त्या ठिकाणी असं कोण सांगतात. एवढं सांगितल्यास पार्वतीला प्रश्न पडला आणि पार्वती प्रश्न त्या ठिकाणी असं बोलायला सुरुवात केली. पार्वती म्हणे जगदीश्वरा, महादेवा, पार्वती म्हणे जगदीश्वरा, जे प्राणी देहधारी अवधारा, ब्रह्म केवे होती चर्वे सर्वेश्वरा, हे गुह्य सांगा मज. जेने प्राप्त होय शिवयोग, जेने समरसे लिंग अंग, ऐसा गुड तत्व व्यंग, निरोपा मज स्वामिया. बघा आता इथं सांगतो, पार्वतीनं विचारलेला प्रश्न मी या ठिकाणी थांबतो. पार्वतीनं प्रश्न विचारलाय बरं का. आता महादेवानं आतापर्यंत गुरुचं वर्णन केलं आणि इथं सांगितलं की बाबा 9 वाजलेत, बंद करा ते. पार्वती म्हणे जगदीश्वरा, जे प्राणी देहधारी अवधारा. ऐका बरं का, महादेवा म्हणले अहो बोलणं सोपं आहे, पण जे प्राणी देहधारी अवधारा, देहधारी आहेत काही लोक, मग देह जे आहेत का नाही, ब्रह्म केवे होय चतुश्वरा, ते सांगा मज लागी. मग आम्ही सामान्य माणसं आहो, मग आम्ही त्या ठिकाणी असर केव्हा होईल. जेने प्राप्त होय शिवयोग, जेने समरशे लिंग अंग, ऐसे गुड तत्व व्यंग, ते निरोपा स्वामी. म्हणजे जगन्माता पार्वतीनं महादेवाला प्रश्न केला, महादेवा आम्हाला एक सांगा की आम्ही सामान्य आहोत, आम्हाला काही त्या ठिकाणी माहिती नाही, मग आम्हाला तुम्ही एकच सांगा की आमच्या ह्या जड तत्वाचं, ह्या जड शरीराचं आम्हाला देव कसा प्राप्त होईल, देव कुठे होईल आणि कसा प्राप्त त्या ठिकाणी देव करून घ्यायचा, आमच्या जीवनामध्ये प्रकाश कसा निर्माण करायचा, एवढं जरी आम्हाला सांगितलं तरी आमचं भाग्य त्या ठिकाणी उदयास येईल. म्हणून आम्हाला एकच सांगा, असा प्रश्न केली महादेवानं. मी ह्या ठिकाणी थांबतो आणि सर्वांची रजा घेतो. 9 वाजण्यासाठी फक्त 2 मिनिट बाकी आहेत, तरीसुद्धा मी आज झालेला वेळ माझी ही वाक्य पुष्पपूजा समर्पण हो श्री गुराजा, मनमत शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरुनागेशाशी, श्री गुरुनागेशाशी. सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय. राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय. राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महा